नमस्कार, मी वैष्णवी दंडुके. आपण पाहत आहात MCN न्यूज जालना. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध. पाहुयात सविस्तर बातम्या. 3,500 रुपये आणि मोबाईल घेतल्याच्या कारणावरून जालन्यात एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अवघ्या 4 तासात चंदनझिरा पोलिसांनी छडा लावलेला आहे. 4 तासांमध्ये सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. 3,500 रुपये आणि मोबाईल घेतल्याच्या कारणावरून विशाल कॉर्नर भागातील देशी दारूच्या दुकानसमोर गजानन कायंदे याला भरत बंकट याने आपल्या 3 साथीदारांसह बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत गजानन कायंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या 4 तासात पोलिसांनी खुनाचा छडा लावत 4 मारेकऱ्यांपैकी शहरातील भवानी नगर भागातील भारत बंकट या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. भारत हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याच्यावर खुनाचा आणि अन्य गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी दिली आहे. या प्रकरणातील 3 आरोपींचा अद्यापर्यंत शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, विठ्ठल शिंदे, MB स्टॉक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, संतोष वनवे, साई पवार, रवी देशमुख, राजू पवार, अभिजित वायकोस, सागर खैरे, दीपक डेंगळ यांनी केली आहे. काय डेड बॉडी सापडली होती, काय नेमकं प्रकरण आहे, काय आहे? काल दिनांक 13/4/2025 रोजी विशाल कॉर्नर येथील देशी दारूच्या दुकानसमोर एक इसम पडलेला आहे अशी माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यावरून पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी जाऊन सदर जो इसम पडलेला होता त्याला उपचारकामी शासकीय रुग्णालय जालना येथे दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याला पाहणी करून त्याला मयत घोषित केले होते. त्याची ओळख पटवून त्याच्या भावाला आम्ही तिथे बोलवलं होतं. त्याचा भाऊ तिथं आल्यानंतर डॉक्टरांनी ओपिनियन दिलेलं होतं की सदर इसम हा मारहाणीत मयत झाला आहे. अशा माहितीवरून आम्ही त्याच्या भावाचा शोध घेऊन त्याला बोलवले होते व त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला 158/2025 BNS 103/1 असा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदर गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यातील आरोपी भरत पारसनाथ बंकट याला ताब्यात घेतले आहे. त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. भरत बंकट हा सराईत आरोपी असून याच्यावर पूर्वी देखील 302चा गुन्हा दाखल आहे, 302 दाखल आहे, 327, 324 असे गुन्हे त्याच्यावर यापूर्वी दाखल आहेत. त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे. त्याला फिट येत असल्याने त्याला शासकीय रुग्णालय येथे उपचारकामी भरती केले होते. त्याला डॉक्टरांनी ऍडमिट केले आहे. त्याला डिस्चार्ज झाल्यावर आम्ही सदर गुन्ह्यात अटक करत आहोत. सर काही कारण कळलंय का? सदर गुन्ह्याचं कारण आम्ही प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार होते त्यांच्याकडे तपास केले असता त्यांनी आपला मयत जो होता गजानन कायंदे हा व भरत बंकट हे देशी दारूच्या दुकानावरच नेहमी राहत होते. गजानन देखील दारू प्यायच्या सवयीचा होता, त्यामुळे तो तिथंच राहत होता. आणि भरत बंकट हा देशी दारूचा सिक्युरिटी गार्ड होता, तो देखील तिथं राहत होता. भरत बंकटचा रात्री मोबाईल व 3500 रुपये आपलं गजाननने काढले असं भरतचं म्हणणं होतं. या कारणावरून त्यांचे वाद झाले होते. संत भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा आणवी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 134व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती होती. संत भगवान बाबा प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा आणवी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा घुगे यांनी आणवी गावात सांस्कृतिक कार्यक्रमात गीत गायन नृत्य सादरीकरण करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
नानासाहेब ढाकणे शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार, शोभा घुगे, स्वप्नील ढाकणे, सर्व निवासी विद्यार्थी यांची उपस्थिती होती. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथे विविध कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून गावात पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही. त्यामुळे आज गावातील नागरिक सुंदर राधाकिशन मुळक यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे आरोग्य विभागाने जलजीवन मिशन विभागाचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. याच प्रकरणात आज सुंदर राधाकिशन मुळक या नागरिकाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. वेळीच पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गावात विविध कामाचा भ्रष्टाचार होत असून सध्या भीषण पाणी टंचाई देखील आहे. पाणी पिण्यासाठी देखील येत नाही. याशिवाय आरोग्य विभागातील इमारत पूर्ण झाली असून या ठिकाणी लाईटची देखील व्यवस्था पूर्ण करण्यात आली नाही. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने सुंदर राधाकिशन मुळक यांनी जिल्हा परिषद कार्यालयात येऊन अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. माझे नाव सुंदर राधाकिशन मुळक, राहणार मच्छिंद्रनाथ चिंचोली, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. गावामध्ये एवढा भ्रष्टाचार. अहो, आरोग्य विभागात त्या हॉस्पिटल बांधलेलं आहे. आपलं कशाचं म्हणते त्याला, एक डिलेव्हरीचं उपकेंद्र बांधलेलं आहे. अहो, त्या डिलेव्हरीच्या उपकेंद्राचे पैसे आले, ह्या लोकांनी फक्त 3 मरकुऱ्या लावल्या, बाकी काही नाही. अहो, सोलर लावायचं एवढा अर्ज करून जर कोणी उचल नसलं घेत तर काय मतलब आहे. अहो, संध्याकाळी जर एखाद्याची बाई, लेकरू, कोणाचं बी डिलेव्हरीला आली बाई, तर काय ती सिस्टरिंग का चिमणी लावून करीन का डिलेव्हरी? जलजीवनचा उबाळे ते काय माहिती का, आमचं कोणी उखडू शकत नाही. म्हणजे चाललंय काय रावण राज आहे का? आणि पुन्हा म्हणते धमक्या देतात मला 1-2 जण. हे करू का कोणतं म्हणलं ते संतोष देशमुख वाणी करू, तुला संतोष देशमुख वाणी करू म्हणते. संतोष देशमुख वाणी, अरे संतोष देशमुख करण्यापेक्षा मीच मरतो ना आता. कोणतं गाव आहे? मच्छिंद्रनाथ चिंचोली. तुमचं नाव काय? सुंदर मुळक, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मच्छिंद्रनाथ चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये मागील 10 ते 15 वर्षापासून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. आम्ही शासनाला वेळोवेळी जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. घनसावंगी तालुक्याचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदचे CO आणि मुख्यमंत्री साहेबापर्यंत आम्ही निवेदन दिलेलं आहे. जे उपोषण करत आहे सुंदर मुळक यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत उपोषण देऊनसुद्धा या उपोषणाची दखल आमदार साहेबांनी तात्काळ घेऊन आमदार साहेबांनी सुद्धा स्वतः पत्रक काढून मागच्या 6 महिन्यामध्ये हे दुसरं आंदोलन आहे. 26 जानेवारीला आम्ही एक उपोषण केलं होतं, तेव्हा 8 दिवसात पाणी सोडू असं कळवलं होतं. पण अजूनही ह्या गेंद्याच्या कातडीच्या शासनाला, प्रशासनाला जाग येत नाही. आणि जे मूलभूत अधिकार आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्यापैकीच एक आम्हाला पाण्यासाठी ही धडपड आहे. अजूनही गावाला थेंबभरही पाणी आलेलं नाही. कोणत्या कामात भ्रष्टाचार झाला होता? 25-15 जलजीवन मिशन या सर्व कामाची तातडीनं चौकशी करावी असं वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांना तातडीनं निलंबित करावं. आज कशा प्रकारे आंदोलन केलं? आजचं जे होतं की आम्ही जे 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं होतं, आत्मदहनचा इशारा, पण सर्वांच्या गावकऱ्याच्या सहकार्यानं ते अनाथ प्रसंगानं आम्ही ते थांबवलेलं आहे आणि त्या माणसाचा जीव वाचवलेला आहे. कदाचित जीवही जाऊ शकत होता, पाण्यासाठी आज एका माणसाचा जीव जाऊ शकत होता. काय नाव आपलं? रामभाऊ घोगरे, मच्छिंद्रनाथ चिंचोली. गांधी चमन ते रेल्वे स्टेशन रोडवरील जिल्हा परिषदच्या शाळेसमोरील उघड्या असलेल्या विद्युत डीपीला अचानक आग लागली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गांधी चमनकडून रेल्वे स्थानककडे जाणाऱ्या रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील रस्त्यालगत असलेल्या उघड्या विद्युत विभागाच्या डीपीला आज रोजी अचानकपणे आग लागली होती. या डीपीला झाडाच्या वेलींनी गुरफटले असून ही डीपी उघडीच असते. या डीपीच्या आजूबाजूला मोठी झाडे झुडपे उगवली आहेत. यामुळे डीपीच्या खालील भागात पालापाचोळा साचल्यामुळे डीपी भोवती आज आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग ताबडतोब विझवण्यात आली. मात्र डीपी खाली कचरा आणि आजूबाजूला उभी असलेली वाहने या आगीपासून बचावली आहे. मात्र सातत्याने या ठिकाणी या पालापाचोळ्याने बऱ्याच वेळा आग लागत असते. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे डीपीला गुरफटलेल्या वेली साफ करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. डीपीला आग वगैरे लागली होती. मी अशोक कुलकर्णी, हे मल्टीपर्पज हायस्कूल आहे ना, तिथं डीपी 1 काय, त्या डीपी खाली कचरा वगैरे पडलेला आहे. ते विद्युत विभागाने त्याचे मेन रोड आहे हा, स्टेशन ते चमन,
काय वाहता रोड आहे, महानगरपालिका बाजूलाच आहे, पण त्या डीपी खाली कचरा वगैरे खूप पडलेला आहे. त्यांनी आज काय झालं, वरून स्पार्किंग झाली. स्पार्किंग झाल्याच्या नंतर खाली जाळ झाल्याच्या नंतर भरपूर जाळ झाला. बाजूलाच आमच्याकडे थोडं पाणी असल्यामुळे तो वीज एक गाडी पेटता थोडी राहिली, काय थोडीशी पेटली काय, पण नंतर आग भडकली होती. पण आम्ही कशी तरी ती विझून गेली. रस्त्याने एक टँकर चाललं होतं, त्याच्याकडून थोडं पाणी घेऊन विझवली. तर विद्युत कंपनीला एकच नम्र विनंती आहे की या डीपी कडे लक्ष देऊन काय तिचं वायर काय ते लोंबकळचं ते, त्याच्यानंतर वेली वगैरे त्याच्यावर आहेत ते तोडणे. नेहमीच स्पार्क होतं, इथं येणाऱ्या जाणारा सुद्धा त्रास आहे त्या स्पार्किंगचा. तर विद्युत विभागाने एवढीच काळजी घेणे भाग आहे, इथं येणे, त्याची साफसफाई करणे काय, आणि वेली वगैरे काय असेल तोडणे. स्पार्किंग आणि उघडं जे आहे त्याला काहीतरी हे करा, उघडं ठेवू नका डीपीला त्या, काय एवढीच नम्र विनंती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जालना शहरात भव्य अशा सुंदर देखावा सादर करत भीम अनुयायांच्या वतीनं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. डीजेच्या तालावर नाचत वाजत गाजत मोठ्या उत्साहात भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. सर्वप्रथम या भव्य मिरवणुकीची सुरुवात मानाची समजली जाणारी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील मानाची जयंती उत्सव समिती 2025चे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मिरवणुकीची सुरुवात केली. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मर्यादेमध्ये राहून चांगल्या पद्धतीने ही भीम जयंती साजरी करावी असा संदेश यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलाय. यावेळी नागेवाडी बुद्धविहारचे भंते अंगुलीमाल यांनी सुद्धा शांतीचा संदेश देऊन महापुरुषांचा जयघोष करत या भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी मोठ्या उत्साहात युवक युवती महिला भगिनी भीमसैनिक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जालना जिल्ह्यात शवदाहिनी दाखल झाली असून मेल्यानंतरही मृतदेहाला सन्मानपूर्वक वागणूक मिळावी तसेच मृतदेहाची हेळसांड होणार नाही याकरिता अत्याधुनिक पद्धतीनं शवदाहिनी जालना जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. राज्य शासनाकडून आरोग्य विभागाला जालना जिल्ह्यातील तालुक्यात 3 अत्याधुनिक पद्धतीचे शववाहिनी देण्यात आल्या असून यामुळे मृतदेहाची हेळसांड आता थांबणार आहे. जालना जिल्ह्यातील 8ही तालुक्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिनी देण्यात येणार असून नागरिकांना मृतदेह घेऊन जाण्यासाठी प्रायव्हेट गाडी किंवा ॲम्ब्युलन्स करावी लागत होती. यामुळे मृतदेहाची देखील हेळसांड होत होती, परंतु आता मृतदेहाची हेळसांड देखील थांबणार आहे. सन्मानपूर्वक वागणूक मृतदेहाला मिळावी आणि घरपोच सेवा देणार यासाठी या शववाहिनीचा उपयोग केला जाणार आहे. सध्या 3 वाहन उपलब्ध झाले असून लवकरच उर्वरित वाहने उपलब्ध होणार आहे. शासनाच्या गाईडलाईननुसार माहिती प्राप्त होताच या वाहनांना तालुक्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी दिली आहे. त्या नागरिकांसाठी आणि काय फायदा होणार? आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये 3 शववाहिन्या राज्यस्तरावरून मागील आठवड्यात उपलब्ध झालेल्या आहेत. या 3 शववाहिन्या सद्यस्थितीमध्ये एक जिल्हा रुग्णालय जालना येथे राहील, तसेच उर्वरित 2 शववाहिन्या या तालुका स्तरावर आपण देणार आहोत. तर प्रत्येक तालुक्यासाठी एक, याच्याप्रमाणे 8 आपल्या इथं मंजूर आहेत. सद्यस्थितीमध्ये 3च फक्त उपलब्ध झालेल्या आहेत. तर ती एक जिल्हा स्तरावर आपण ठेवणार आहोत आणि उर्वरित 2 आपण खाली तालुक्याला देणार आहोत. या शववाहिन्याचा उपयोग प्रामुख्याने जे काही मृतदेह असतील शासकीय रुग्णालयामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते मृतदेह त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणे हा उद्देश असणार आहे. तसेच काही अपघाती मृत्यू होत असतात तर त्यांची पोस्टमॉर्टमसाठी पण ती जे आहे शव असेल किंवा ती डेड बॉडी शासकीय रुग्णालयात आणण्यासाठी या शववाहिन्यांचा प्रामुख्याने उपयोग होणार आहे. तर उद्देश याच्यामध्ये असा आहे की जे काही मृत्यू होतील तर मृत्यूनंतर पण त्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये, सन्मानपूर्वक वागणूक त्यांना मिळावी. कारण त्याच्यासोबत आपल्या नातेवाईकांच्या जवळच्या संबंधितांच्या भावना जुडलेल्या असतात. तर सन्मानपूर्वक हा मृतदेह त्यांच्या घरपर्यंत पोहोच करणे हा प्रामुख्याने शववाहिन्या आपल्याकडे आलेल्या आहेत ह्या. आणि शववाहिन्या ह्या अत्याधुनिक पद्धतीच्या आहेत. फक्त आतापर्यंत त्याच्या काही मार्गदर्शक सूचना अजूनपर्यंत आमच्यापर्यंत उपलब्ध नाही आहेत, जेणेकरून त्याचा खर्च किंवा त्याच्यासाठी लागणारा ॲम्ब्युलन्स याचा ड्रायव्हर असेल तर याच्यासाठी मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या की आम्ही ते तत्काळ खालच्या तालुक्यांकडे आणि त्याचं कार्यरत त्या होऊन जातील.
सध्या आता 3 आले कोणकोणत्या तालुक्यात दिलेले आपण सध्या अजूनही वाटप आम्ही केलेलं नाही, पण उद्देश असा आहे की सुरुवातीला आम्ही हे जे मोठे तालुके असतील, प्रामुख्याने भोकरदन असेल किंवा आपल्या इकडचं परतूर वगैरे असेल, या ठिकाणी आमचा देण्याचा विचार आहे आणि एक जिल्हा रुग्णालय इथं ठेवण्याचा त्याच्या संदर्भात विचार आहे. अजूनही त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचना भेटलेल्या नाही आहेत राज्यस्तरावर. त्या प्राप्त झाल्या की त्या गाडीमधील खर्च असेल, इंधन खर्च असेल किंवा ड्रायव्हरचा खर्च असेल, तर याबाबत सूचना प्राप्त झाल्या की आम्ही लगेचच त्या कार्यान्वित करणार आहोत. याच बातमीबरोबर जालना बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.